असेही काही प्रश्न येत आहेत की वडाचं झाड उपलब्धच नसेल तर त्यावेळेस वडाचं पूजन कसं करावं. आता ही समस्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येते. शहरांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पटकन आपल्या परिसरामध्ये वडाचं झाड कदाचित काही जणांना उपलब्ध होतही नाही. अशा वेळेस कुठून तरी त्या वडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करण्यापेक्षा वडाच्या झाडाचं चित्र काढून किंवा त्याची रांगोळी काढून त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालेल. आता अनेक जण म्हणतील प्रत्यक्ष वडाचं पूजन आणि वडाच्या रांगोळीचं किंवा झाडाचं चित्राचं पूजन हे कितपत योग्य आहे. आपण त्याच्यात समजून घेतलं पाहिजे की जिथं वडाचं झाड उपलब्ध आहे तिथे जाऊन पूजन करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण ते उपलब्धच नाही तर आपण त्या चित्रावरून किंवा त्या रांगोळीवरून वडाच्या गुणधर्मांचं तरी नक्की स्मरण करू शकतो आणि ते स्मरण करून आपण त्या चित्राची किंवा रांगोळीची देखील पूजा करू शकतो. वडाची फांदी तोडून आणणं हे काही तितकंसं योग्य होणार नाही. ज्याचं आपण पूजन करतोय त्यालाच आहत करायचं, त्याचीच फांदी तोडून आणायची हे योग्य होणार नाही. त्यामुळे त्यापेक्षा चित्र किंवा रांगोळी यांचं पूजन करण्याचा मार्ग स्वीकारावा. ज्यांना तेही काही कारणाने शक्य होणार नाही त्यांनी या दिवशी किमान पक्षी उपवास करून आपण त्या व्रताचा अंगीकार तरी करावा. हे जे वटपूजन सांगितलंय त्याचा संकल्पही आपण मगाशी जाणून घेतला. त्याप्रमाणे ते सुख, सौभाग्य, आनंद, दीर्घायुष्य, पुत्र पौत्र देणारं आहे. तर अशी ही वटपौर्णिमा, असं हे वटपूजन आपण सर्वांनी आवर्जून करावं आणि आनंदी, सुखी, समाधानी आणि दीर्घायुषी व्हावं.